reading and writing English now. We are reading and writing English now. We will learn to be good readers. We will learn to be good writers. We are reading and writing English now. शाबास. नमस्ते मुलांनो. नमस्ते शिक्षक बंधू भगिनींनो. मी आहे हेमाताई. आणि मी आहे राहुल दादा. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश या ई लर्निंग कार्यक्रमात तुमचं स्वागत. चला तर मग आजच्या पाठाची सुरुवात करूया. लेट्स रीड अँड राईट इंग्लिश फॉर लेव्हल 1. लेसन 60. आज आपला 60वा पाठ. या पाठात आपण स्वाध्याय करणार आहोत. ऍक्टिव्हिटी 1. मित्रांनो, चला बघूयात या स्वाध्यायात काय करायचंय ते. या स्वाध्यायात चित्रासाठी योग्य शब्द शोधायचा. स्क्रीनवर एक चित्र आणि 2 शब्द दिसतायत ना? कशाचं चित्र आहे? चित्राचं इंग्रजी नाव सांगा. आता चित्राशेजारचे दोन्ही शब्द वाचा. नेट आणि नट असंच वाचलत ना? मग आता सांगा चित्रासाठी कोणता शब्द योग्य आहे? बरोबर, नेट. करेक्ट आन्सर. सगळ्यांनी माझ्या मागे वाचा. नेट. स्वाध्याय कसा करायचा ते समजलं ना? मग आता पुढचा स्वाध्याय तुम्ही करायचा. आता घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उत्तर सांगण्यासाठी उभं करा. एक जण तयार ना? तू स्क्रीनवरच्या चित्रासाठी कोणता शब्द योग्य आहे आणि तो कोणत्या रंगाच्या चौकटीत आहे ते सांग. करेक्ट आन्सर. उत्तर समजलं ना सर्वांना? मग माझ्या मागे शब्द वाचा. बेड. आता पुढे जाऊया. आता घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उत्तर सांगण्यासाठी उभं करा. एक जण तयार ना? तू स्क्रीनवरच्या चित्रासाठी कोणता शब्द योग्य आहे आणि तो कोणत्या रंगाच्या चौकटीत आहे ते सांग. करेक्ट आन्सर. उत्तर समजलं ना सर्वांना? मग आता माझ्या मागे शब्द वाचा. रॅट. आता पुढचं चित्र. आता घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उत्तर सांगण्यासाठी उभं करतील. तू स्क्रीनवरच्या चित्रासाठी कोणता शब्द योग्य आहे आणि तो कोणत्या रंगाच्या चौकटीत आहे ते सांग. करेक्ट आन्सर. उत्तर समजलं का सर्वांना? व्हेरी गुड. मग आता माझ्या मागे शब्द वाचा. 3. आता पुढचं चित्र. आता घंटा वाजली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उत्तर सांगण्यासाठी उभं करा. करेक्ट आन्सर. व्हेरी गुड. माझ्या मागे शब्द वाचायचा. वेल. आता पुढचं चित्र. आता घंटा वाजली की टीचर एका मुलीला किंवा मुलाला उत्तर सांगण्यासाठी उभं करतील. आता स्क्रीनवरच्या चित्रासाठी
कोणता शब्द योग्य आहे आणि तो कोणत्या रंगाच्या चौकटीत आहे हे तू सांग. Correct answer. मग माझ्या मागे शब्द वाचा. जम्प. आता पुढचं चित्र. चल, स्क्रीनवरच्या चित्रासाठी कोणता शब्द योग्य आहे आणि तो कोणत्या रंगाच्या चौकटीत आहे हे तू सांग. Correct answer. माझ्या मागे शब्द वाचा. मॅट. ऍक्टिव्हिटी 2. मुलांनो, या स्वाध्यायात काय करायचंय ते बघूया. एक उदाहरण एकत्र करूया. स्क्रीनवरचे 2 शब्द दिसतायत ना? दोन्ही शब्द वाचा बरं. बरोबर. पेन आणि पेन. या शब्दांवर आधारित मी एक प्रश्न विचारेन. त्या प्रश्नाचं उत्तर 2 शब्दांमध्ये आहे. प्रश्न ऐकायचा आणि उत्तर सांगायचं. प्रश्न ऐका. तुम्ही कशानं लिहिता? प्रश्न परत एकदा ऐका. तुम्ही कशाने लिहिता? बरोबर. पेन. पेनने लिहिता. पेन हा शब्द कोणत्या रंगाच्या चौकटीत आहे? टीचरला सांगा. Correct answer. आता सगळ्यांनी एकत्र वाचा. पेन. स्वाध्याय कसा करायचा आहे ते कळलं ना सगळ्यांना? मग आता इथून पुढचा स्वाध्याय तुम्ही सगळ्यांनी एकत्र करायचा आहे. तुमचे टीचर मदत करतीलच. स्क्रीनवरचे शब्द वाचा. आता माझा प्रश्न नीट ऐका. तुम्ही कशावर झोपता? प्रश्न पुन्हा ऐका. तुम्ही कशावर झोपता? या प्रश्नाचं उत्तर सांगा. Correct answer. सगळ्यांना बरोबर उत्तर समजलं ना? माझ्या मागे वाचा. कॉट. चला आता पुढे जाऊया. स्क्रीनवरचे दोन्ही शब्द वाचा. आता प्रश्न ऐका. गरम होत असेल तर आपण काय वापरतो? Correct answer. माझ्या मागे वाचा. फॅन. स्क्रीनवरचे दोन्ही शब्द वाचा. आता प्रश्न ऐका. पेन्सिल कशात ठेवाल? Correct answer. बरोबर उत्तर माझ्या मागे वाचा. बॉक्स. आता पुढे. स्क्रीनवरचे दोन्ही शब्द वाचा. आता प्रश्न ऐका. तुम्ही हे डोक्यावर ऊन लागू नये म्हणून घालता. Correct answer. माझ्या मागे उत्तर वाचा. हॅट. शाबास. स्क्रीनवरचे हे दोन्ही शब्द वाचा. आता प्रश्न ऐका. तुम्ही कशावर बसू शकता? टीचर, प्लीज चेक द आन्सर. Correct answer. माझ्या मागे उत्तर वाचा. मॅट.
शाबास. आता शेवटचा प्रश्न. स्क्रीनवरचे दोन्ही शब्द वाचा. आता प्रश्न ऐका. छोटीशी झोप यासाठी आपण कोणता इंग्रजी शब्द वापरतो? करेक्ट आन्सर. माझ्या मागे उत्तर वाचा. नॅप. शाबास. हा स्वाध्याय इथेच संपला. मजा आली ना स्वाध्याय करताना? सगळ्यांचं अभिनंदन. बरंय तर मग हा आपला पाठ इथेच संपला. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात आणखीन इंग्रजी शिकण्यासाठी. बाय मुलांनो. मुलांनो, स्क्रीनवरचे सगळे शब्द तुम्ही तुमच्या वहीत लिहा.